उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अगदी प्रभावी औषध आहे, त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्लोनायम. जर तुम्ही उन्हात गिजावून आला आणि तुमचं डोकं ठणकायला लागलं तर त्यासाठी ग्लोनायम हे औषध एक वरदानच आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना. जर तुम्ही उन्हात जाऊन आले, तुमचा चेहरा स्किन लाल झाली, आग व्हायला लागली आणि खूप उष्णता वाटायला लागली बॉडीमध्ये, त्यावेळी बेलाडोना हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं औषध आहे नॅट्रमूर. जर आपण उन्हामध्ये गेलो, खूप घाम आला आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवायला लागला तर नॅट्रमूर हे औषध आपल्याला एनर्जी बुस्टरच आहे. होमिओपॅथिक औषधांसोबतच जर आपण काही सिंपल घरगुती टिप्स जर फॉलो केल्या तर आपल्याला उन्हाळ्यातील हे त्रास नक्कीच टाळता येतील. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पाणी पिण्याची पद्धत. आपण जेव्हा उन्हातून घरात येतो किंवा थांबतो त्यावेळी आधी 5 ते 10 मिनिटं थांबायला पाहिजे. बॉडीचं टेम्परेचर परत थोडंसं नॉर्मल कमी होऊन दिलं पाहिजे आणि मग आपण हळूहळू पाणी प्यायला पाहिजे. यासोबतच उन्हाळ्यामध्ये बाहेर जाताना आपण बॉडी कव्हर केली पाहिजे. सनकोट असेल, गॉगल असेल, हॅट असेल किंवा कॅप, या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे आणि सनस्क्रीनही नक्कीच वापरलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपलं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी 2.5 ते 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे. यासोबतच जर आपण सीझनल फ्रुट्स जे येतात, जसं कलिंगड आहे, काकडी आहे, ग्रेप्स आहेत, द्राक्ष आहेत, त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट हे जास्त असतं, तर याच सीझनल फ्रूटचा आपल्याला आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.